NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. न्यूरो म्हणजे ब्रेन आणि लिंग्विस्टिक म्हणजे भाषा आणि प्रोग्राम म्हणजे पॅटर्न. आपल्या ब्रेनचे पॅटर्न म्हणजे विचारांचे पॅटर्न बदलणं. आणि लिंग्विस्टिक ही भाषा आहे की म्हणजे आपण आपल्याशी कसं बोललं पाहिजे. आता यामध्ये ना आपणच आपल्याशी रेझिस्टन्स निर्माण करतो. कॉन्शियस माइंड जे आपलं आहे ना, लॉजिकल लेवलला, इमोशन लेवलला आणि सोमॅटिक लेवलला रेझिस्टन्स निर्माण करतो. आणि रेझिस्टन्स निर्माण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम सुरुवात होतात. जसं की लॉजिकल लेवलला आपण काय करतो, तर्क वितर्क, ओव्हर थिंकिंग, सेल्फ डाऊट ह्यासारख्या नकारात्मक विचारांमुळे इमोशनल लेवलला फ्रस्ट्रेशन येतं, अँझायटी येते, फिअर होतो, स्ट्रेस लेवल वाढतो. आणि ह्या सगळ्यामध्ये सोमा म्हणजे बॉडी आणि सोमॅटिक लेवलला काय चेंजेस होतात तर बॉडीमध्ये पेन निर्माण होतात, इन्फ्लॅमेशन निर्माण होतात आणि त्यानंतर आपल्याला मायग्रेन सारखे आजारही होऊ शकतात. म्हणजे अनेक आजार की शरीरामध्ये वेदनांची तीव्रता वाढते. म्हणजेच आपणच आपल्याशी विरोधाने वागल्यानंतर हा होणारा प्रॉब्लेम सुरुवात होतो. कॉन्शियस माइंड मध्ये आपल्यामध्ये दोन ब्रेन असतात. म्हणजे एक प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि दुसरा आहे लिम्बिक ब्रेन. आणि लिम्बिक ब्रेन काय करत असतो की तुमच्यापाशी जे काही जुने पॅटर्न्स आहेत ते घेऊन आलात लहानपणापासून. मग ते पॅटर्न्स तुम्हाला कधी समाजाकडनं मिळालेले असतात, आई वडिलांकडनं मिळालेले असतात, फ्रेंड सर्कल कडून मिळाले असतात आणि त्या बिलीफच्या आधारावरती तुम्ही जीवन जगत असतात. आणि अशी एखादी गोष्ट आली की तुम्हाला ते कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी ते आडवी येतात. ह्या लिम्बिक ब्रेन मधून येणाऱ्या ह्या सर्व गोष्टी असतात. आणि मग तिथं तुमचा जेव्हा कम्फर्ट झोन तयार होतोय तेव्हा तुम्ही ह्या 3 लेवलला रेझिस्टन्स निर्माण करायला सुरुवात करता. आणि मग तिथे तुम्ही सर्व गोष्टींची सुरुवात होते. म्हणजे आपल्या जीवनातले खरे प्रॉब्लेम आपणच निर्माण करत असतो. पण NLP द्वारे आपण आपल्याशी कसं बोलायचं, लिंग्विस्टिक म्हणजे योग्य ब्रेनची भाषा. तुम्ही जर बघितलं असेल, आपण जेव्हा एखादी मशीन विकत घेतो त्याबरोबर आपल्याला ती मशीन कशी ऑपरेट करायची ना त्याच्यासाठी एक मॅन्युअल दिलं जातं. ते मॅन्युअल म्हणजे तुम्ही एक प्रोग्राम देताय त्या मशीनला आणि त्याचप्रमाणे ते मशीन त्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात करतं. ऍक्च्युली इथं NLP सुद्धा आपल्या ब्रेनचं मॅन्युअल आहे. तुम्ही जर बघितलं तर असेल की एक आदर्श जीवन जगणारी व्यक्ती किंवा रोल मॉडेल तुमचे काही असतील तर त्यांनी आपल्या ब्रेनला प्रोग्राम कसं करायचं हे चांगल्या रीतीने समजलेलं असतं. जीवनात प्रॉब्लेम त्यांना येतो की जे ह्या ओव्हर थिंकिंग, सेल्फ डाऊट, फ्रस्ट्रेशन, अँझायटी ह्यासारख्या गोष्टींना सामोरे जात आहेत. जेव्हा तुम्ही NLP द्वारे म्हणजेच तुमच्या ब्रेनचे पॅटर्न बदलायला सुरुवात करता तेव्हा जीवनातील अशक्य गोष्टींना सुद्धा सक्सेस करण्यासाठी शक्य करण्यात म्हणजेच जेव्हा तुम्ही NLP करून घेताय त्यावेळेस जीवनातील अशक्य गोष्टींना सुद्धा शक्य करण्यासाठी तयार होऊ शकता. म्हणजेच NLP हा माइंड, बॉडी आणि सोल लेवलला तिन्ही लेवलला काम करणारा ही टेक्निक आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्याशी संवाद कसा साधायचा, तुम्ही तुमच्याशी कसं बोलायचं आणि यशाचे मार्ग स्वतःहून कसे क्रिएट करायचं म्हणजेच NLP एक सुंदर पद्धत आहे. आणि ही शास्त्रीय आधारावरती पूर्णतः बेस आहे. यामध्ये कोणत्याही गोष्टीचं अंधविश्वासाचं काम नाहीये किंवा न दिसणाऱ्या गोष्टी नाही. तुम्ही आत्मा कराल तर लगेच तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे परिवर्तन तुम्हाला स्वतःच दिसायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही माइंड, बॉडी, सोल ह्या तिन्ही गोष्टीवरती NLPला स्वीकारता तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनवरती काम करायला सुरुवात करताय. म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी सुरुवात करता. NLP ही अशी टेक्निक आहे की तुम्ही तुमच्या ब्रेनला कसं यूज करायचं आणि ज्या वेळेस ही गोष्ट शिकताय तेव्हा तुमचा ब्रेन हा तुम्हाला सक्सेससाठी पुढे नेण्यासाठी तयार होत असतो. म्हणजेच ऑटोमॅटिक ह्या गोष्टी जसं ऑटोमॅटिक निगेटिव्ह पॅटर्न तयार होतात तसं ऑटोमॅटिक सक्सेस पॅटर्न सुद्धा आपण तयार करू शकतो NLP द्वारे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.